नंदुरबार ब्रेकिंग न्यूज। आज भाजप नेते गिरीश महाजन यांची पत्रकार परिषद। महायुतीच्या विजयाचा आत्मविश्वास। भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नंदुरबार येथे पत्रकार परिषद घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत स्पष्ट भूमिका मांडली। नंदुरबार जिल्ह्यातले आणि काय सूचना केलेल्या आहेत? नाही, मला काही प्रश्न काही नेत्यांनी सांगितले, कार्यकर्त्यांनी सांगितले, पण मी त्या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक फक्त नंदुरबार जिल्ह्याची त्या ठिकाणी घेण्याचं मान्य केलेलं आहे आणि लवकरच ती बैठक, कारण तर आचारसंहिता आहे, पण बैठक घ्यायला काही हरकत नाही, त्यात काही निर्णय करायचे नाही आहेत, पण म्हणजे काय अडचणी आहेत, काय प्रॉब्लेम आहे, कुठे काम अडलेलं आहे, काही प्रकल्प अपूर्ण पडलेले आहेत, ती सगळ्यांची माहिती आम्ही घेऊन त्या कामाला लगेच निवडणुकीनंतर आम्ही चालना देऊ। महाजन म्हणाले, 2 डिसेंबरला नगरपंचायत व नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि आम्ही महायुती म्हणून या निवडणुकांसाठी पूर्णपणे सज्ज आहोत। यावेळी राज्यभरात महायुतीच विजयी होणार आहे। 2 डिसेंबरला नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्या या आठवड्यामध्ये, पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर होणारच होत्या, त्यामध्ये आधीच सुतोवाच तसं झालेलं होतं आणि म्हणून खरं म्हणजे या सगळ्या निर्णयाचं मी स्वागत या ठिकाणी करतो। भारतीय जनता पक्ष असेल, आमची महायुती असेल, आम्ही तर 12ही महिने 24/7 आमचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी त्याला सामोरं जायला तयारच असतात। तसे वर्षभर सतत आमचे कार्यक्रम सुरू असतात आणि म्हणून मला असं वाटतं की आता 2 तारखेला ही निवडणूक मतदान त्या ठिकाणी होणार आहे, 3 तारखेला लगेच निकालही लागणार आहे। पण मी पुन्हा आपल्याला विश्वासाने सांगेल की यावेळेला फक्त महायुतीच राज्यामध्ये या ठिकाणी येणार। विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी म्हटलं, यादीत घोळ झाल्याचा कांगावा हा विरोधकांचा रडका डाव आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत आणि राहुल गांधी हे फक्त नेरेटिव्ह तयार करण्याचा काहीतरी मागपुढे सरके, मग हा कांगाव्याचा काहीच उपयोग झाला नाही। कांगावा कसला, हे सगळं रडीचा डाव आहे, हा सगळा रडीचा डाव आहे। विशेष करून शिवसेना, उद्धवजी, आमचे राऊत साहेब, पवार साहेब, काँग्रेस, राहुल गांधीचे वरती सगळं नाटक लावलेलं आहे। खरं म्हणजे काही करण्याची गरज नव्हती, काहीच करण्याची गरज नव्हती। म्हणजे आपण जिंकलो तर सगळं बरोबर, आपण हारलो तर सगळं चुकीचं आहे। मग मतदान सुद्धा तुम्ही शिक्के मारून घ्या, मतदान पेट्या खराब आहेत, पण लोकसभेला का नाही बोलले? आणि म्हणून मला वाटतं ते सगळं संधी बघून सगळे त्याचे विचार बदलतायत, त्याचे निर्णय बदलतायत। त्यांनी पुन्हा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून, पण तो आता यशस्वी होणार नाही। आणि आता पुन्हा आपण बघाल राज्यामध्ये महायुतीचं सत्ता, महायुतीचं सगळं सरकार त्या सगळ्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका या ठिकाणी येणार आहे। हे फक्त निगेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हा प्रयत्न यशस्वी होणार नाही। महाजन यांनी रक्षा खडसे प्रकरणावरही टोला लगावला। ते म्हणाले, रक्षा खडसे निवडून आल्या तेव्हा यादीत घोळ नव्हता, पण मुलगी हरली तर घोळ म्हणतात, हे विरोधकांचे दुटप्पी धोरण। त्यामुळे एकनाथ खडसे किंवा विरोधकाशी एक आरोप करतायत की निवडणूक आयोग नेमकं कोणाच्या दबावावरती खाली काम करतायत, याकडे कसं पाहतात आपण? मग आमच्या रक्षाताई निवडून आल्या, खडसेंचं म्हणताय तुम्ही? मग रक्षाताई निवडून आल्या त्यावेळेला याद्यामध्ये घोळ होता का जळगाव जिल्ह्यातल्या, असं म्हणायचं आहे का? कसं बोलत? म्हणजे मुलगी हारली तर मग याद्या खराब, सुनबाई निवडून आली तर एकदम जोरात, म्हणजे अशी भूमिका अशी झाली 2 टप्पे घेऊन। याद्या त्याच होत्या ना, त्या काही याद्या बदलल्या नाही, बरोबर आहे? मग अशी 2 टप्पे भूमिका तुम्हाला घेता येणार नाही। ते काय म्हणाले मला माहिती नाही, पण तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतोय याद्या खराब आहे। 4 मध्ये आधी निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आमच्या रक्षाताई कमळावर निवडून आल्यात, बरोबर आहे? विधानसभेला आमच्या रोहिणीताई त्या दुसऱ्यांदा परत पडल्यात, म्हणजे मग याद्या खराब झाल्या का? आता भोगत झाल्या नाही भाऊ, पण कुठल्या याद्यामध्ये घोळ नाही। काही ठिकाणी 2 वेळा नाव नोंदवलं असेल, काही ठिकाणी स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल, वयामध्ये काही ठिकाणी फरक आहे, होतं ते। शेवटी ते सगळं आपल्यालाच ऑफिसवर जाऊनच नोंदवायचं असतं। काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक होऊ शकते, पण एवढी मोठी मिस्टेक नाही की देशातलं चित्रच बदलेल, आम्हीच फक्त त्या ठिकाणी निवडून येऊ असं शक्य आहे का? मग लोकसभेमध्ये आम्ही कशाला एवढे काठावर गेलो असतो, का मागे गेलो असतो? आम्ही तर 400 पार सांगितलं होतं, असं नाही। त्यावेळेला नरेटिव्ह त्यांनी काहीतरी फिक्स केला, त्याच्यामध्ये त्यांना यश आलं। सगळं हे 400 पार का पाहिजे, यांना संविधान बदलायचं आहे, आमच्या आदिवासी बांधवांना फसवलं, दलित बांधवांना फसवलं, आणि त्यामुळे आम्ही कमी पडलो। आम्ही मान्य केलं, आम्ही म्हटलं का याद्यामध्ये घोळ आहे म्हणून, का मशीन खराब झाल्यात म्हणून त्यांनी काही केलं म्हणून, असं काही म्हणजे उगाच असं रडत बसायचं नाही। आम्ही लोकसभेत हारल्यावर अतिशय जोमाने कामाला लागलो, विधानसभेमध्ये आम्ही विक्रमी म्हणजे इतिहासात कधी नसेल एवढे मोठ्या माणसांनी निवडून आली, 149 पैकी 137 माणसं आमची निवडून आली भाजपच्या ठिकाणी, आणि म्हणून तुम्ही रडत बसायचं का?
आज हे विरोधकांचे दुतप्पी धोरण आहे. ते पुढे म्हणाले, यादीत काही प्रिंटिंग मिस्टेक असू शकतात. वाटत नाही का मग? अजिबात नाही. निवडणुकीचे निकाल ज्यावेळेला लागतील 3 तारखेला त्यावेळेला तुम्हाला कळेल कोण किती एकत्र आलं, कोणाची ताकद वाढली आणि जनतेने काय केलं, मतदारांनी काय. म्हणजे दोघं बंधूंच्यावर पण इफेक्ट नाही पडणार. काय कसला इफेक्ट आहे, कसला इफेक्ट आहे. आता बघा तुम्ही निवडणुकांमध्ये तुम्हाला दिसेल काय इफेक्ट होत आहे, सरळ होतं का उलटा होतं म्हणून. अजून बघितलं मग. दोघी बॉडी एकत्र आले असं देखील चर्चा होते. नाही, माझं असं म्हणायचं नाही. त्यांना शुभेच्छा आमच्या, त्यांनी एकत्र यावं, लढावं. म्हणजे आतापर्यंत टोकाची एवढी भूमिका घेतली, इतकी एक विखारी टीका तुम्ही त्या ठिकाणी केल्या आणि आता तुम्हाला एकत्र यावं. आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाही. आता उद्धव ठाकरे तर काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसू शकतात, पवार साहेबांच्या मांडीवर जाऊ शकतात, बाळासाहेबांच्या सगळ्या विचारांना तिलांजली देऊ शकतात. काय शिवसेना कुठे होती आणि कुठे गेली आज काही नाही. आज हिरवा झेंडा घेऊन फिरतायत, चांगलं आहे. शुभेच्छा आमच्या त्यांना. त्यामुळे काही आता राजकारणामध्ये अशक्य असं मला वाटत नाही. पण मी पुन्हा सांगेल की लोकांचा विश्वास भाजपावर आहे, मोदीजींवर आहे, देवेंद्रजींवर आहे, महायुतीच्या आमच्या सगळ्या नेत्यांवर आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला परिणाम येतील, निकाल येईल, त्यावेळेला आपल्याला हे दिसेल. यादीत काही प्रिंटिंग मिस्टेक्स असू शकतात, पण त्या इतक्या गंभीर नाहीत की देशाचं चित्र बदलवतील. विरोधकांनी रडत बसण्यापेक्षा जनतासमोर काम सांगावं. नाना पटोले यांच्या विधानावरही त्यांनी पलटवार करत म्हटलं, हे सरकार ओबीसी विरोधी असल्याचं म्हणणं चुकीचं आहे. विरोधक सोयीने अर्थ लावतात. कोणी म्हणतं हे मराठा विरोधी, कोणी म्हणतं ओबीसी विरोधी, पण हे सगळं केवळ निगेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. असतात कोणी म्हणतं मराठ्याच्या विरोधामध्ये आहे, कोणी ओबीसीच्या विरोधात आहे, कोणी. आता त्यांना निवडणूक आहे, काहीतरी नरेटिव्ह सेट करायचा बिचारांचा केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे. पण आता आमचा कार्यकर्ता सगळ्यात तयारीला लागलेला आहे, अतिशय तयार आहे. लोक सुद्धा, जनता सुद्धा आमच्या पार्ट्याचा मत टाकायला तयार आहे आणि लोकांनी वर्षभरातला देवेंद्रचा काळ बघितलेला आहे. मागच्या वेळेला आमचं युतीचं काम बघितलेलं आहे, महायुती सरकार त्यांनी बघितलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचे नेते माननीय मोदीजी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. सगळ्या देशभर बघा एकच नाव आहे, मोदीजी, भाजपा. आगामी निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करत महाजन म्हणाले, आम्ही 2/3 नगर परिषदा जिंकू, 200हून अधिक ठिकाणी महायुती विजयी होईल. तसेच त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांच्या आढावा बैठकी घेण्याचीही घोषणा केली. नंदुरबार जिल्ह्यातले आणि काय सूचना केलेल्या आहेत? नाही, मला काही प्रश्न मला काही नेत्यांनी सांगितले, कार्यकर्त्यांनी सांगितले, पण मी त्या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक फक्त नंदुरबार जिल्ह्याची त्या ठिकाणी घेण्याचं मान्य केलेलं आहे आणि लवकरच ती बैठक, कारण आचारसंहिता आहे, पण बैठक घ्यायला काही हरकत नाही. त्यात काही निर्णय करायचे नाही आहेत. पण म्हणजे काय अडचणी आहेत, काय प्रॉब्लेम आहे, कुठे काम अडलेलं आहे, काही प्रकल्प अपूर्ण पडलेले आहेत, ती सगळ्यांची माहिती आम्ही घेऊन त्या कामाला लगेच निवडणुकीनंतर आम्ही चालना देऊ. वेगळी भूमिका होईल. आमची भूमिका हीच आहे. मान्य देवेंद्रजी असतील, आमचे रवीजी असतील, यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. पण कदाचित काही ठिकाणी फारच टोकाची भूमिका असेल, जमतच नसेल, तर मग त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढीचा त्या ठिकाणी करू. पण शक्यतोवर मी म्हणतोय की आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी स्पष्ट केलं, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर बसून हिरवा झेंडा हाती घेतला आहे. आम्ही खूप 2/3 पेक्षा जास्त विजय आमचा या ठिकाणी महायुतीचा होईल. 2/3 पेक्षा म्हणजे 228 मी तुम्हाला अगदी दाव्याने सांगेल की आम्ही 200 पर्यंत आम्ही या ठिकाणी जे आता नगरपालिका आहेत, नगर परिषदा आहेत, यामध्ये त्या ठिकाणी जाऊ. अगदी म्हणजे विरोधी पक्ष सापडणार नाही अशी परिस्थिती यांची यावेळेला होईल. आज आपण नंदुरबार जिल्ह्यातले आणि काय सूचना केलेल्या आहेत? नाही, मला काही प्रश्न मला काही नेत्यांनी सांगितले, कार्यकर्त्यांनी सांगितले, पण मी त्या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक फक्त नंदुरबार जिल्ह्याची त्या ठिकाणी घेण्याचं मान्य केलेलं आहे आणि लवकरच ती बैठक, कारण आचारसंहिता आहे, पण बैठक घ्यायला काही हरकत नाही. त्यात काही निर्णय करायचे नाही आहेत. पण म्हणजे काय अडचणी आहेत, काय प्रॉब्लेम आहे, कुठे काम अडलेलं आहे, काही प्रकल्प अपूर्ण पडलेले आहेत, ती सगळ्यांची माहिती आम्ही घेऊन त्या कामाला लगेच निवडणुकीनंतर आम्ही चालना देऊ. अजून असं कुठेही जाहीर झालेलं नाही. आम्ही सगळ्या त्या ठिकाणच्या बाबतीमध्ये तपास करतो आहे, सर्वे करतो आहे आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी निर्णय करू. परंतु आजही त्या मतावरती ठाम आहे. नाही, मी सांगितलं काही ठिकाणी फार टोकाचे मतभेद आहेत, जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये मी सांगतो आहे, पण त्या ठिकाणी आम्ही शक्यतो तोडगा काढण्याचं काम करू. नाही झालं तर मग आपण विचार करू. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.